बिग बॉस मराठी सीझन 5 आजचा जो एपिसोड होता अतिशय मजेदार आणि मनोरंजन होतं मित्रांनो. कारण की हा जो टास्क झालेला आहे तो एकदम मनोरंजनाचा टास्क आहे, लहान मुलांचा आहे आणि बघण्यासाठी पण चांगला आहे. आणि असले टास्क घेत जावं बिग बॉस. आणि ते भांडणं ते काहीच नाही फायदा दाखवायला. असले जर टास्क तुम्ही घेतलात बिग बॉस तर अतिशय चांगलं होईल. लई फार टास्क झालेला आहे मित्रांनो आज. तर बघूया आजचा एपिसोडचा रिव्ह्यू आणि टास्कवर पण येऊ आणि डी पी, अंकिता, अभिजित यांच्याबद्दल पण बोलूया आज. आणि जान्हवीचं काय मत आहे हे पण आज आपण बघूया या एपिसोडमध्ये. तर व्हिडिओवर नवीन आहात तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. स्वागत आहे तुमचं ऑल रिव्ह्यूमध्ये. तर चला सुरुवात करूया आजच्या एपिसोडला. जान्हवी आणि वर्षाताई हे बोलत असतात की जान्हवी सांगते आहे, ताई मी पहिल्यांदाच नॉमिनेशनमध्ये आलेली आहे तर मला भीती वाटते आहे. जान्हवीला खरोखरच मित्रांनो येथे भीती वाटते, कारण की जान्हवीचं मत असं आहे की आता जे नॉमिनेशनमध्ये आहेत सगळेच स्ट्रॉंग आहेत. अरबाज, निक्की, सूरज आणि वर्षाताई हे चारापेक्षा मी वीक आहे असं जान्हवीला वाटते. आणि तो सांगते मी पहिल्यांदाच नॉमिनेशनमध्ये आलेली आहे आणि त्याच्या ज्या चेहऱ्यावरती आहे ना मित्रांनो ते भीती दिसत आहे. आणि मला एक वाटत नाही वर्षाताईला भीती नाही का नॉमिनेशनची, काहीच भीती नाही. निक्कीचं सोडा, निक्की कॉन्टेंट देते आहे, चालतंय. निक्की काय सांगते नॉमिनेट झालं तर काही हरकत नाही असं त्याचं कळतंय, ते सोडा. पण वर्षाताई कॉन्टेंट पण देत नाहीत, खेळत पण नाहीत चांगलं. पण वर्षाताईला भीती जरीची नाही. मला वाटते यांना एम जी आहे परमनंट, एवढ्या आठवड्यानंतर तुम्ही जाणार अशी हे वर्षाताईंना बिग बॉसकडून कालावधी आहे असं मला वाटतं मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच मांडा. त्यानंतर सूरज आणि निक्की हे दोघांचं बोलणं चालत राहते. निक्की सांगते सूरजला, अरे तू खेळलाच चांगलास, तू त्यांना टफ दिलास, संग्रामला तू टफ दिला, तू पण बंदूक उचलून आणला होतास. मग होतंय आता आपण नॉमिनेट झालो तर दुसरी पण टीम होणारच ना, दोघांमधून तर एक टीम होणारच होती नॉमिनेट, तर आपण झालो, काय हरकत नाही, बघूया पुढच्या मध्ये असं येथे निक्कीचं मत आहे मित्रांनो. सूरज फार उदास दिसला मित्रांनो येथे, कारण की तो जो हारला टास्क त्याच्यामुळे सूरजवर परिणाम झालेला आहे असं आम्हाला इथे दिसलं. त्यानंतर अभिजित, अंकिता, पॅडी आणि संग्राम हे निक्कीची चर्चा करत असतात. आणि येथे पॅडी दादा सांगतात की जी ती निक्की आहे ना ते अरबाजला घेऊन बुडणार आहे असं पॅडी दादांचं मत आहे. कारण की अरबाज जेव्हा टास्क असतोय तेव्हा तो इंडिव्हिज्युअल खेळतो, मग त्यानंतर जेव्हा तो निक्कीकडे जातो टास्क संपल्यानंतर त्याचं काही गेम नाही असं पॅडी दादांना वाटतंय. त्यानंतर पॅडी, अभिजित आणि संग्राम हे बोलत असतात की आता अरबाज जो आहे तो घराच्या बाहेर जाणार आहे आणि त्याची कालावधी ते संपलेली असं हे चर्चा करत असतात. मग त्यानंतर निक्की येथे सांगते सगळ्यांना की संग्राम जो आहे तो डिझर्व आहे का, आता हे वाईल्ड कार्ड आलेलं आहे, मग हे संग्राम डिझर्व आहे का येथे, असं निक्कीचं सगळ्या घरांमध्ये चर्चा चालूच असते. त्यानंतर कॅप्टनमध्ये जे कॅप्टन आहे टास्क तेथे सूरज म्हणतो, आता बघा मी कसं खेळणार आहे, कॅप्टन जे टास्क येणार आहे त्याच्यामध्ये मी लई चांगलं खेळणार आहे असं अंकिता आणि पॅडी यांना सांगतो येथे. मग तेथे अंकिता जे ते मजा घेते सूरजची, तुला जे पिन लावलेली आहे केसाला ते निकूताईनं लावली आहे का, असं का अंकिता त्याची मजा घेतेस तू, काय. मग त्यानंतर निक्की आणि डीपी हे बोलत बसतात. मग अर्ध्यामधून जे संग्राम येथे आलेला आहे, निक्कीचं म्हणणं असं आहे मित्रांनो, अर्ध्यामधून जे संग्राम येथे आलेले आहे आणि आम्ही पहिल्या दिवसापासून येथे आहोत आणि संग्राम येऊन जर बाजी मारत असेल तर मी हे कदाचित होऊ देणार नाही असं निक्कीचं म्हणणं आहे. की मी पहिल्या दिवसापासून आम्ही येथे मेहनत करत आहात आणि आता आम्ही नॉमिनेट झालेले आहेत आणि आमच्या 5 पैकी जर कोणी जर गेलं तर मला फार वाईट वाटेल असं निक्कीचं म्हणणं आहे. जान्हवीची मी बोलत नाही, पण जान्हवी जर गेली
तर मला फार वाईट वाटेल असं येथे निक्की सांगते आहे. मग DP सांगतो निक्कीला, मी कोणत्याही टीममध्ये नाही, मी इंडिव्हिज्युअल येथे खेळणार आहे आणि मी इंडिव्हिज्युअलच येथे आहे, ना टीम एमध्ये आहे ना टीम बीमध्ये आहे. मी त्यांना पण टीम बीमध्ये जे अंकिता अभिजय आहेत त्यांना पण मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे असं DPचं म्हणणं आहे. मित्रांनो, खरंच वाटतंय DP जे आहे ते इंडिव्हिज्युअल खेळत आहे येथे. आणि मागच्या आठवड्यामध्ये पण आपण बघितलं असेल की DP जे आहे ते ग्रुपमध्ये बसत नाही, बी ग्रुपपासून लांब लांब आहे. काल पण आपण बघितलो, आज पण बघितलो, तर तो टास्कमध्ये आपलं 100% देतोय आणि जे टीम आहे त्याच्यामध्ये तो बसत नाही जास्त असं मित्रांनो. त्यानंतर अभिजित जे आहे ते अंकिताला सांगतोय की संग्रामला जे आहे हा टास्क ड्रा करायचं होतं, त्याला खेळायचंच नव्हतं संग्राम. मग अंकिता म्हणते का? मग अभिजित सांगतो, तो म्हणत होतं की समोरच्या टीममध्ये जान्हवी जी आहे ते नॉमिनेट होईल म्हणून मी येथे हे टास्क ड्रा करणार होतं. जर तुम्ही टीम पण नसली असती तर मी हे हे खेळत नसतो असं येथे सांगतो. मग मला एक सांगायचं मित्रांनो, का संग्राम भाऊचं का हे करतात जान्हवीबद्दल, काय त्यांचं हे प्रेम वाढत आहे. आज पण तुम्ही बघितलं की संग्राम भाऊ जे आहेत ते जान्हवीला रूममधून उचलून मग हात धरून आणलं, मग तेथे चाय सांडली गेली, मग काय काय झालं असं ते दोघांचं बोलत चाललं होतं. काय यांचं चाललं आहे काही कळत नाही. अहो संग्राम भाऊ, तो जान्हवी आहे त्याचं लग्न झालेलं आहे, तुम्ही जरा बघत राहा, काय करता राव. मग त्यानंतर अभिजित येथे सांगतोय की संग्राम जे आहे ते मला सांगितलेलं आहे की तो 3 आठवड्यासाठीच येथे आलेला आहे. मित्रांनो, हे जी गोष्ट आहे ती फार गंभीर विषय आहे आणि संग्राम असं सांगू शकत नाही कोणाला पण कॅमेऱ्यासमोर, असं अभिजितचं म्हणणं आहे की त्यानं सांगितलेलं आहे 3 आठवड्यासाठी मी येथे आलेला आहे, 3 आठवड्यानंतर मी येथून जाणार आहे असं तो सांगत आहे. काय आहे काय नाही हे विकेंडच्या वारवर आपण भाऊच्या धक्कावर आपल्याला बघण्यामध्ये येईल असं मला वाटतंय. त्यानंतर अंकिता येथे सांगते सूरजच्या साथ तो थकला होता संग्राम, आणि जेव्हा तो टास्क खेळत होता संग्राम, सूरज जेव्हा त्याच्या अपोजिटमध्ये गेला तेव्हा सूरज तेवढं थकलं नाही तेवढं ते संग्राम थकलं, त्याला गेमच खेळत नाहीत अशी यांची चर्चा येथे संग्रामबद्दल चालूच राहते. निक्की आणि अरबाज तेथे एका बेडवर झोपलेले आहेत मित्रांनो. किती चिपकते ग निक्की त्या अरबाजला तू, हां किती, काय आहे, बिग बॉस आहे, रियालिटी शो आहे, हे लव्ह स्टोरी येथे चालत नाही. काय तुम्ही करतात बिग बॉस, हे दाखवत जाऊ नका हो आम्हाला. काय दाखवतात तुम्ही, चांगलं जे आहे तेच दाखवा. ह्यांचं लव लपेटा आम्हाला बघायचंच नाही, काहीच आम्हाला देणं घेणं नाही. यांच्या लपेटा जे बघत आहे त्यांच्याशी आम्हाला काहीच देणं घेणं नाही. त्यानंतर वर्षा आणि निक्की हे अरबाज हे संग्रामबद्दल बोलत असतात. माझ्यासोबत संग्रामला टाकायचं होतं टास्कमध्ये असं येथे अरबाजचं म्हणणं आहे मित्रांनो. होच बिग बॉस, तुम्ही काय नाही टाकलं, अरबाज आणि संग्राम हे आम्हाला युद्ध बघायचं होतं आणि कोण कोणाला टफ देणार हे पण आम्हाला इथं बघायचं होतं. पण बिग बॉस तुम्ही तुमची चाल येथे खेळलेली आहे आणि तुम्ही जे आहे ते या दोघांना नाही टाकलं एका टास्कमध्ये. अहो टाका बिग बॉस, आम्हाला दोघांची स्टॅमिना बघायचा आहे, आम्हाला ताकद बघायची आहे त्या दोघांची, संग्राम आणि अरबाजची आम्हाला बघायचं आहे, प्रेक्षकांना बघायचं आहे. तुम्ही काय सूरजसोबत त्या संग्रामला टाकलात, काय बिग बॉस, काय कॉम्बिनेशनच नाही ना. अरबाज आणि पॅडी यांचं कॉम्बिनेशनच नाही. हां, जेव्हा सूरज आणि DP भिडशील हे कॉम्बिनेशन आहे, अरबाज आणि संग्राम हे कॉम्बिनेशन आहे. बिग बॉस असं करा ना. पॅडी आणि अंकिता पॅडी आणि वर्षा हे कॉम्बिनेशन होतं. अंकिता निक्की हे बरोबर आहे कॉम्बिनेशन. जान्हवी आणि अभिजित हे पण कॉम्बिनेशन बरोबर आहे. पण तुम्ही येथे जे 2 जोड्या होते तेथेमध्ये तुम्ही प्रेक्षकांसोबत खेळलेला आहे बिग बॉस असं मला वाटतंय. अभिजित, पॅडी, अंकिता हे वर्षाताईची चर्चा करत असतात की हे सांगतात की ताई जी आहेत ते इंडिव्हिज्युअल खेळत आहेत, आम्हाला असं वाटतंय, आणि दोघा टीममधून पण ते खेळत आहेत, आपण त्याला नॉमिनेट करत नाहीत. आणि अभिजितचं म्हणणं असं आहे की ते सेफ खेळत आहेत, तिकडं पण आहेत इकडं पण आहेत असं अभिजितचं म्हणणं आहे. त्यानंतर अभिजित जे आहे ते बोर्डावर मित्रांनो एस लिहतंय मध्यरात्री. तेथे बोर्डावर एस लिहिलेलं आहे. एसचं काय मतलब आहे हे आम्हाला कळलेलं नाही. अभिजित का लिहिलं एस हेच आम्हाला कळलेलं नाही. मग सकाळ होते, दुसरा दिवस निघतो मित्रांनो. त्यानंतर येथे निक्की बघते आहे आणि निक्की सांगते, हो येथे एस लिहिलेलं आहे. कोणी लिहिलं? पॅडी दादा तुम्ही लिहिलं का? पॅडी दादा, आई शपथ मी लिहिलेलं नाही. त्याच्या अगोदर मी येतोय असं पॅडी दादा तिथे लिहिलेले होते बोर्डावर, म्हणून निक्की जाऊन तिथे विचारते की पॅडी दादा तुम्ही लिहिलेलं आहे का हे एस?
मग त्यानंतर निक्की सांगते आहे, हे सूरजसाठी तर लिहिलेलं नाही. बाई आमच्यासाठी तर काहीच नाही. असं तुझ्यासाठी काय पाहिजे निक्की? काय आहे? अभिजित आणि अंकिता हे दोघांची पुन्हा एकदा चर्चा चालत असते संग्रामबद्दल. हे सगळं घर जे आहे ते आज मित्रांनो अक्षरशः संग्रामबद्दल बोलत होतं असं मला वाटतंय. मग बिग बॉस जे आहेत ते संग्रामला माईक घाला असं म्हणतात. तर त्यानंतर येथे निक्की म्हणते, किती वेळा यांना सांगावं लागते? हां, आम्ही तर पूर्ण 50 दिवस झाले आम्हाला एवढं सांगितले नाही बिग बॉस. यांना येऊन 1-2 आठवडं झालं आणि हे एवढं बोलवतात. असं निक्कीचं म्हणणं आहे. अंकिताचं पण म्हणणं आहे असं सेम. काय चाललंय ह्यांचं? काय नाही, काहीच कळत नाही. मग जान्हवी आणि संग्राम जे आहे ते हात धरून तेथे जान्हवीला आणतोय संग्राम आणि चाय तिथे पिवत्यात. मग जान्हवी सांगते, डीपी तुमच्यामध्ये आर्या आलेली आहे का? नाही सॉरी, अंकिता सांगते, डीपी तुमच्यामध्ये आर्या आलेली आहे का? तुम्ही असं का वागता? अंकिता आणि डीपी यांची चर्चा चालत असते. असं म्हणते अंकिता, काय चाललंय तुमचं? काय तुम्ही गेम खेळात एकटे एकटे बसताच तुम्ही? हां, आम्हाला काय बोलत नाहीत, काय नाही, काय तुमचा विषय आहे आम्हाला कळतच नाही, असं येथे अंकिताचं म्हणणं आहे. मग डीपी सांगतो अंकिताला, तू सगळं जे आहे ते अभिजितला विचारतेस आणि अभिजित जे म्हणलं ते तू करतेस, हे मला अजिबात पटत नाही. तू तुझं इंडिव्हिज्युअल गेम खेळ अंकिता, असं डीपीचं म्हणणं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, डीपी आणि अंकिता हे बाहेर जे आहेत बिग बॉसच्या बाहेर हे एक मित्र आहेत मित्रांनो, आणि ते चांगले मित्र आहेत. म्हणून येथे डीपी त्याला समजवितो. मग अरबाज आणि संग्राम अभिजित जे आहेत ते चर्चा करत असतात. ते सोफ्यावर बसून सूरज अभिजितला म्हणतो, आज तू शाहरुख खान दिसत आहेस, असं सूरजचं म्हणणं आहे. आणि अभिजित जे आहे ते शाहरुख खानसारखं ॲक्टिंग पण करतो, पण चांगली करतो, चांगली झाली. मग येथे सूरज सांगतो, शाहरुख खान काय करत आहात तुम्ही? मग अभिजित सांगतो, मैं खिचडी बना रहा हूँ. असं येते अभिजित ते अभिनय करतं मित्रांनो, आणि लई चांगलं वाटलं ते. असे मनोरंजन जे आहे ते बिग बॉस हे तुम्ही मधी मधी दाखवत जावा, आम्हाला चांगलं वाटेल. मग त्यानंतर निक्की जी आहे ते संग्रामच्या आणि अरबाजमध्ये काय वाईट आहे ते दोघं चर्चा करत असतात. मग निक्की सांगते आहे, जर तू आणि तुझं आणि अरबाजचं भांडण पण झालं, काय पण झालं, तर मी मध्ये येणार आणि मी सत्याचं जे आहे ते सपोर्ट करणार आणि अरबाजला पण मी सपोर्ट करणार ऑब्व्हियसली, असं येथे निक्की संग्रामला सांगते आहे. हे दोघांची चर्चा चालत राहते. त्यानंतर बिग बॉस जे आहेत ते निक्कीला सांगतात, निक्की एक चाय हवी आहे आम्हाला, तर चाय बनवशील का तुम्ही? असं ते सांगतात. मग निक्की जेव्हा चाय बनवायला जाते तेव्हा गॅस तिथे चालू होत नाही मित्रांनो. मग निक्की तिथे सांगते आहे, बिग बॉस हे तर गॅस बंद झालेला आहे, कसं आम्ही चाय बनवाल? मग बिग बॉस तिथे सांगतात, हेच मला दाखवायचं होतं तुम्हाला, की गॅस बंद झाल्यानंतर तुम्ही जेवण कसं बनवणार हे मला दाखवायचं होतं, असं येथे बिग बॉस सांगतात. आणि तुम्ही सगळेजण जे आहेत ते लिव्हिंग एरियामध्ये लवकरात लवकर जमा व्हा, असं बिग बॉसचं आदेश आहे, असं येथे बिग बॉस सांगतात सगळ्यांना. आणि बिग बॉस येथे सांगतात, मी तुम्हाला जे राशन आहे, जे लक्झरी आयटम आहेत ते बिना पैशांची मी येथे देणार आहे, कारण की तुम्हाला जे आहे ते गॅस आता विकत घ्यायचं आहे, असं बिग बॉसचं म्हणणं आहे मित्रांनो. ह्यांना जे आहे ते गॅस बंद केलेली आहे आणि ह्यांना राशन ते आहे ते भेटणार आहे. फक्त यांना पैशाशी गॅस विकत घ्यायचा आहे. आणि किती कालावधीपर्यंत तो गॅस होईल, आता येथे एक टास्क होणार आहे आणि ते टास्क म्हणजे अभिनय एक जण करणार, 2-2 जोडीमध्ये तेथे जाणार मित्रांनो. मग त्यानंतर अभिनय करणार, केल्यानंतर ओळखणारा एक माणूस तिकडे असेल, 4 फोटो असतील, 3 फोटोचं जे अभिनय आहे ते ओळखायचं आणि ॲक्टिव्हिटी रूममधून जाऊन ते प्राणी पक्षी ते आणायचं आणि 4थ्या फोटो जे दाखवेल तेव्हा ते जसं त्याला सजवायचं आहे तसं तेथे ॲक्युरेट एक ते 3 पक्षी 3 जानवर जे पण आहेत ते तेथे सजवायचे आहेत. आणि एक पाण्याची टंकी ठेवलेली आहे आणि तो पाण्याचं टंकी जेव्हा गळेल खाली तेथे 10, 20, 30, 40, 50 असं लिहिलेलं आहे. जर 50 असतील तर 50,000. पाणी जेव्हा कमी होईल तेवढे यांचे बिग बॉस करन्सी कमी होणार. चांगलं टास्क होतं, मजा आली टास्क पाण्यामध्ये. त्यानंतर पहिली जी जोडी आहे मित्रांनो तेथे जातात संग्राम आणि पॅडी. पॅडी जे आहे ते फार चांगलं अभिनय करतात आणि संग्राम जे आहे ते ओळखण्याचं काम करतो. आणि
पॅडीची जी ॲक्टिंग आहे एकदम जबरदस्त मला वाटली मित्रांनो येथे. आणि पहिला जी फोटो होती ते गोबडची होती आणि पॅडी चांगली ॲक्टिंग करून ते संग्रामला सांगतात. संग्राम ओळखतो आणि जातो गोबडची फोटो घेऊन येतो. दुसरं जे आहे ते खवला मांजर असं दुसरं नाव होतं. मग त्याला समजतच नव्हतं, कोणाला पण समजत नव्हतं खवला मांजर. मग चांगलं ते अभिनय केलं येथे पॅडी दादा, म्हणून संग्रामला ते ओळखण्यामध्ये चांगलं झालं. मग जिराफ जी आहे तिसरी फोटो जी होती ते जिराफची पण चांगली ॲक्टिंग येते पॅडी दादा केलेली आहे. आणि हे जे संचालक होते मित्रांनो हे अंकिता होती. त्यानंतर यांना 20,000 येथे बीबी करन्सी या दोघांना भेटलेली आहे मित्रांनो. आणि दुसरी जो जोडी होती ती होती धनंजय आणि वर्षा ह्यांची होती. आणि अभिनय जे आहे ते वर्षा करणार होते आणि DP जे आहे ते ओळखणार होतं. आणि पहिला जे होतं यांचं मोर होतं फोटो आणि संचालक याची अंकिता होती. आणि पहिल्या बारीलाच DP जे आहे ते ओळखला आणि पळाला आणि मोर आणून ते ठेवला. त्यानंतर जेव्हा 2 नंबरची फोटो आली तेव्हा घोरपड आलं आणि घोरपड जसं आलं तेव्हा वर्षाताई सांगतात मी आहे मी म्हणजे यांचं पहिले आधीच तय झालं होतं की घोरपड म्हणजे वर्षाताई, असं ह्यांचं डिस्कशन झालं होतं की घोरपडसारखं ते वर्षाताई येथे करतात म्हणून हे घोरपड सांगितले. त्यानंतर जे भालू होतं तिसरी फोटो भालू होती आणि यांना 30,000 बीबी करन्सी येथे भेटलेली आहे. आणि तिसरी जो जोडी होती ती अरबाज आणि जान्हवी याची होती मित्रांनो. आणि अभिनय जे आहे ते जान्हवी केली, ओळखायचं काम जे आहे ते अरबाज केलं. आणि या फेरीची जे संचालक होती ते अंकिता होती. आणि येथे जो पहिली फोटो घेतली ते होतं काका कुवा. मी पण पहिल्यांदाच ऐकलेलं आहे हा नाव मित्रांनो. आणि सगळे जे घरातले आहेत त्यांनी पण आश्चर्यचकित झाले, हे काका कुवा आहे काय, ह्यांनी पण पहिल्यांदाच ऐकलं आहे मित्रांनो. जर घरच्यांना जर माहीत होत नाही काका कुवा काय आहे, मराठी माणसं आहेत ह्यांना आपल्याला जर माहीत होत नाही तर अरबाजला कसं माहीत होणार. त्याला तर मराठी तेवढी येत नाही आणि पक्षाचे नाव तेथे येत नाही, तरी पण तो चांगलं ओळखलं मित्रांनो. त्यानंतर येथे बिग बॉस सांगतात मी दयाळू आहे, मी तुमची भावना समजत आहे आणि मी तुम्हाला येथे एक चान्स पण देत आहे आणि तुम्ही दुसरी फोटो बघू शकता. त्यानंतर दुसरी जी आहे ते कांगारूची. त्यानंतर लवकर तो ओळखला आणि लवकर जाऊन आणला कांगारू. त्यानंतर मगर आणि मगरची पण फोटो त्याला दाखवली आणि तो तुरंत घेऊन आला मित्रांनो. त्यानंतर तिसरी फोटो बिग बॉस सांगितली तेच जी पहिली होती काका कुवा तेच तुम्ही आता येथे घ्या. मग जान्हवीला एक्सप्लेन पण तेवढं चांगलं करता आलं नाही पण त्यांनी केलं चांगलं एक्सप्लेन. आणि जान्हवीला लय हे झालं राग आलतं या टास्कबद्दल की काका कुवा मला पण माहीत नाही बिग बॉस तुम्ही काय हे टास्क दिलेलं आहे, काय प्राणी पक्षी दिलेला आहे असं येते सांगतात. हे जे आहे ते पक्षी होतं मित्रांनो. मग त्यानंतर अरबाज ओळखतो काका कुवा. मग जेव्हा मध्ये जातो त्याला समजत नाही काका कुवा आहे काय, ते पक्षी आहे का प्राणी आहे ह्याला हे कळत नाही कारण की कोणालाच माहीत नाही. मग तो येऊन बाहेर जान्हवीला विचारतोय पक्षी आहे का प्राणी आहे. जान्हवी सांगते त्याला पक्षी आहे. मग तेव्हा जातो झाडावर, तो पक्षी बघतो आणि तो सांगतो हे तर पोपट आहे, पॅरोट आहे, मग हे कसं आहे त्याला समजत नाही. तो घेतो हातातून मग खाली ठेवतो मग वरी ठेवतो, त्याला समजतच नाही. मग त्यानंतर बाहेर येतो, मला समजतच नाही हे काका कुवा काय आहे. मग जातो पक्षी घेतो मग पुन्हा येतो, तोपर्यंत येथे जे पाणी आहे जे त्यांचं संपलेलं असतं आणि यांना 0 पॉईंट येथे भेटलेले आहेत मित्रांनो. आणि अशा प्रकारे हा टास्क झालेला आहे. आणि आणि बाकी टास्क उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहण्यामध्ये येईल. सूरज आणि अंकिता हे मजेदार येथे कॉमेडी मनोरंजन हे होणार आहे. आणि बघत राहा तुम्ही बिग बॉस मराठी मित्रांनो. आणि आपलं रिव्ह्यू तुम्हाला कसं वाटलं हे पण तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगलं वाटलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.